वसईचा कुप्रसिद्ध भोंदू बाबा ऋषिकेश वैद्यकडून पुणे पोलिसांनी 4 मोबाईल जप्त केले आहेत। त्याने पीडित महिलेची अश्लील छायाचित्रे काढली असून ती कुठे कुठे लपवून ठेवली आहेत त्याचा पुणे पोलीस शोध घेत आहेत। बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने पुण्यातील पिंपरी येथून अटक केली। त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। ऋषिकेश वैद्य याने पीडित महिलेचे अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ काढले होते। त्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करत होता। ती छायाचित्रे कुठे लपवली आहेत त्याचा तपास पोलीस करत आहेत। त्याच्याकडील 4 मोबाईल, 1 गाडी आणि 55,000 रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत। मी महादेवाचा अवतार असल्याचे सांगून धार्मिक वृत्तीच्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्याची भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य याची कार्यपद्धती होती। पुण्यातील 35 वर्षीय पीडित महिलेला त्याने अशाच अध्यात्माच्या नावाखाली जाळ्यात ओढले। ती लॉजवर गेली कशी असा सवाल वैद्यचे समर्थक करत आहेत। मात्र वैद्य याने तिला एकांतात ध्यानधारणा शिकवण्याच्या बहाण्याने बोलावले होते। पीडितेने त्याला घरी बोलावले, मात्र त्याने तिला ध्यान धारणेसाठी योग्य जागा आहे असे सांगून मांजरी येथे हॉटेलमध्ये नेले। तिला पिवळ्या रंगाचा शिरा दिला, त्यात गुंगीचे औषध टाकून तिला बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार करून तिचे अश्लील छायाचित्रे काढले असे पुणे पोलिसांनी सांगितले। सध्या एक पीडिता समोर आले आहे, मात्र वैद्य याने अशाच प्रकारे अनेक महिलांना जाळ्यात ओढल्याची चर्चा आहे। पुणे पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत। कुणाला जर वैद्यने अशा प्रकारे फसवले असेल तर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे।